बांगलादेशमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देणं आणि लष्करानं देशाचा ताबा घेण्यामुळे जी स्थिती निर्माण झाली आहे त्याचे पडसाद भारतातही उमटणार आहेत। एक शेजारी राष्ट्र म्हणून भारतानं याकडे कसं पाहिलं पाहिजे या संदर्भात कोल्हापूरचे सुपुत्र आणि सध्या JNU मध्ये राज्यशास्त्राचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम पाहणारे डॉक्टर रोहन चौधरी यांनी एस न्यूजशी संवाद साधला। आता आपल्या सोबत फोन लाईन वरून आहेत डॉक्टर रोहन चौधरी, कोल्हापूरचे सुपुत्र आहेत आणि सध्या ते JNU या प्रतितयश संस्थेमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहेत। खरं तर ही आपल्या सर्व कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। एस न्यूजच्या माध्यमातून स्थानिक घडामोडींवरती प्रकाश टाकला जातोच, परंतु आपल्यावर प्रत्यक्षरित्या परिणाम करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सुद्धा आपण वेध घेतो आणि त्याच अनुषंगानं आज बांगलादेशमध्ये जी काही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे त्या अनुषंगानं परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक डॉक्टर रोहन चौधरी आपल्या सोबत आहेत। चौधरी सर, आपलं एस न्यूज मध्ये मनापासून स्वागत। आमच्या सर्व प्रेक्षकांना अगोदर जाणून घ्यायला आवडेल की नेमकं बांगलादेशमध्ये आज जे काही घडलंय त्याची पार्श्वभूमी काय आहे? नक्कीच। पहिल्यांदा मी SPN न्यूजचं अभिनंदन करतो की त्यांनी महत्वाच्या विषयावर ही चर्चा आयोजित केली आहे आणि मला बोलायची संधी दिली आहे। बांगलादेशमध्ये जे घडत आहे त्याचे खूप मल्टिपल कारण असले तरी महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेशच्या शेख हसीना सरकारने 1971च्या युद्धात जे सामील झाले होते त्यांच्या पिढ्यानपिढ्या म्हणजे मुलगा, नातू, पंतू यांना 56% गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आरक्षण देण्याचं मंजूर केलेलं आणि त्याच्या विरोधात सामान्य विद्यार्थ्यांनी एक प्रचंड मोठं आंदोलन निर्माण केलं। त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं ते 56% आरक्षण हे 5%वर आणलं, परंतु या आंदोलनावर टीका करताना शेख हसीना यांनी त्यांना रझाकार असं संबोधलं। रझाकार म्हणजे 1971च्या युद्धात जे पाकिस्तानच्या बाजूने होते अशा लोकांना रझाकार म्हणतात। त्यामुळे त्यांना रझाकार म्हणून संबोधल्यामुळे ते नॅशनल आणि अँटी नॅशनल असे जे आपल्याकडची जी विभागणी तशा पद्धतीची विभागणी तिथे करायचा प्रयत्न केला आणि यापासून या रझाकार संबोधल्याबद्दल त्यांना माफी मागायची होती, परंतु त्यांनी काही माफी मागितली नाही आणि त्यावरून हे आंदोलन आपल्याला चिघळल्याचं दिसून येतं। हे क्षणिक आणि त्वरित कारण जरी असलं तरी गेल्या काही दिवसात आपण जर संपूर्ण दक्षिण आशियाचा आणि बांगलादेशचा जर आढावा घेतला तर आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येईल की भ्रष्टाचार, महागाई, राष्ट्रवाद, कम्युनल व्हायलन्स या सगळ्या गोष्टी एकमेकांना इंटरकनेक्टेड असून आपल्याला या व्यवस्थेतून काही मिळत नाही अशी दक्षिण आशियातल्या तरुणांची एक भावना झालेली आहे आणि त्या भावनांना गांभीर्यानं घेण्यासारखं नेतृत्व इथं आपल्याला कुठेच दिसत नाही। त्यामुळे एकीकडे आर्थिक दुरावस्था, आर्थिक समस्या आणि दुसरीकडे राजकीय उदासीनता या चक्रव्यूहात इथला विद्यार्थी, इथला युथ सापडलेला आहे आणि त्यानं हिंसाचाराचं टोकाचं पाऊल उचललेलं आपल्याला दिसून येतं। आता तुम्ही म्हणालात तसं दक्षिण आशियाई देशांमध्ये हे जे काही फॅक्टर नव्यानं उदयाला येत आहेत त्यामुळे इथलं सामाजिक स्वास्थ्य बिघडताना दिसतंय। तर आता जे बांगलादेशमध्ये जे घडलं आणि आता लष्कर तिथं पूर्णपणे देशाचा ताबा घेत आहे याच्याकडं एक शेजारी राष्ट्र म्हणून भारत कसं बघताय किंवा भारतानं काय करायला हवं? हा प्रश्न मला वाटते सर्वात महत्वाचा आहे। तो महत्वाचा 2 कारणांसाठी आहे। एक, भारताची सुरक्षा जी आहे ती सर्वच शेजारील देशांशी संबंधित आहे। श्रीलंकेत काही झालं की तामिळनाडूमध्ये प्रॉब्लेम येतो किंवा बांगलादेशमध्ये काही झालं की पश्चिम बंगालमध्ये प्रॉब्लेम येतो, बिहारमध्ये काही झालं की नेपाळमध्ये काही झालं की बिहारमध्ये प्रॉब्लेम। त्यामुळं हा जो दक्षिण आशियाई रिजन आहे त्यांची सिक्युरिटी ही एकमेकांशी संबंधित आहे आणि ज्या अर्थी त्यांची सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा संबंधित आहे त्या अर्थी त्यांचा डेव्हलपमेंट म्हणजे विकास पण एक दुसऱ्याशी संबंधित आहे।
त्यामुळं आत्ताच म्हणजे हे आंदोलन व्हायच्या आधी जे मागच्या 2-3 आठवड्यापासून आंदोलन चालू आहे, अगदी 1 जून पासून चालू आहे, त्या आंदोलनातून जे पलायन केलेले लोक होते त्यांना ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशमध्ये आश्रय दिला, जे भारत सरकारच्या भूमिकेच्या विरोधात होते. त्यातून भारत सरकार आणि ममता बॅनर्जी या सरकारांच्यात वाद निर्माण झाला. म्हणजे बांगलादेश मधल्या घडलेल्या घटनेमुळं इथं आपल्याला केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातला संघर्ष बघायला मिळतो. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की भारताकडं ही एक अशा पद्धतीचं आव्हान निर्माण झालेलं आहे, कारण पाकिस्तानमधले मूलतत्ववादी घटक, पाकिस्तानची आर्मी, बांगलादेशमधले आता येणारे मूलतत्ववादी घटक आणि बांगलादेशची आर्मी आणि ह्या सगळ्यांना चायनाचा मिळणारा संभाव्य मदत, त्यामुळे एक प्रकारचा ट्रायंगल तिकडे तयार होईल आणि तो ट्रायंगल भारतासाठी फार मोठ्या प्रमाणात आव्हान निर्माण करेल. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो भारत हे दक्षिण आशियातलं सर्वात मोठं ताकदवान आणि विकसित राष्ट्र आहे. मग अशा राष्ट्रांना असे जे काही प्रॉब्लेम आपल्या आजूबाजूला येतात त्याच्याबद्दल काहीतरी ठोस भूमिका घेऊन एक प्रकारे आर्थिक सबलीकरण किंवा राजकीय स्थिरता यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. भविष्यातही ते प्रयत्न करायला पाहिजे, भूतकाळातही ते करायला हवे होते. त्यामुळे भारत एक जबाबदार राष्ट्र किंवा आपण दक्षिण आशियातली एक लिडरशिप म्हणू, ज्याचा भारताचा सगळ्या गोष्टींवर प्रभाव असेल, तो प्रभाव दिसत नाही आणि हे भारतासमोरचं मोठं आहे. तसं असलं तरीही भारतासमोर काही संधी पण आहेत की आपण या संकटातून बांगलादेशला बाहेर काढू शकतो आणि आपण बांगलादेशच्या दोन्ही घटकांशी बोलणी करू शकतो, कारण त्यातला शेख हसीनांचा गट आहे, त्यांच्यानी भारताचे संबंध चांगले आहेत. आणि दुसरा जो घटक आता येईल, आर्मी येईल किंवा दुसरा कुठला मूलतत्ववादी घटक येईल, त्यांना भारताचं महत्व त्यांच्या विकासाच्या दृष्टीनं हे पटवून द्यावं लागेल. कारण चीनचा जो मॉडेल आहे ते मॉडेल पाकिस्तानमध्ये फेल गेलेलं आहे, श्रीलंकेमध्ये फेल. अशावेळी आम्हीच तुम्हाला मदत करू शकतो आणि आम्हीच तुमचं राजकीय स्थैर्य आणि आर्थिक विकास भवितव्य हे आमच्या असणाऱ्या संबंधांशी निगडीत आहे असं आपण त्यांना ठामपणे सांगू शकतो आणि ही भारतासाठी फार मोठी संधी पण आहे. बरोबर. याच्याच अनुषंगाने एक आता कोट मोहम्मद युनस यांचं आलेलं आहे, नोबेल विजेते, की त्यांनी या सगळ्या परिस्थितीला भारताला जबाबदार धरलंय. त्यांचं म्हणणं असं की भारतामध्ये ज्या पद्धतीनं लोकशाही सशक्त होतीये त्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये घडलं नाही किंवा घडत नाही आणि हे घडावं यासाठी भारतानं हस्तक्षेप करायला हवा होता. आज जे काही घडलंय त्याला भारत जबाबदार आहे असं एक कोट त्यांनी केलेलं आहे. त्यांचं विधान या परिस्थितीसाठी असेल तर ते थोडंसं चुकीचं आहे. याचं कारण असं आहे की तुमच्यातलं नेतृत्व जर कुचकामी ठरलं असेल तुमच्या लोकांचा आवाज ऐकण्यासाठी, तर त्याचं ब्लेम तुम्ही भारतावर घालू शकत नाही. परंतु हा मी एका इव्हेंट पुरतं बोलतो, म्हणजे आता जे घडलं त्या बाबतीत त्या कंटेक्स्टमध्ये त्यांचं विधान थोडंसं मला वाटतं की हे अप्रस्तुत आहे, कारण त्याला त्यांचेच राज्यकर्ते जबाबदार आहेत. बघितलं तर मला असं वाटतं की त्यात थोडासा पॉइंट आहे. कशा अर्थानं की तुम्ही युनायटेड स्टेट्स बघा, युनायटेड स्टेट्स, कॅनडा असू दे किंवा आजूबाजूचे युरोपियन देश असू दे, त्यांना सगळ्या हाताने मुक्त हाताने मदत करतं आणि ते कायम विकसित राहतील असं काळजी घेतं. परंतु भारताच्या पूर्ण इतिहासात आपण कायम नॉन इंटरव्हेन्शनच्या नावाखाली, म्हणजे आम्ही कुठेही हस्तक्षेप करणार नाही याच्या नावाखाली अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे. अगदी पूर्ण अगदी नेहरूंपासून ते मोदी यांच्यापर्यंत जर पंतप्रधानांच्या कामगिरीचा आढावा घेतला तर माझ्या मते R.K. गुजराल यांचा अपवाद वगळता कोणत्याही पंतप्रधानांनी दक्षिण आशियातल्या देशांना फार गांभीर्यानं घेतल्याचं दिसत नाही. जसं अमेरिका जागतिक राजकारणात दादागिरी करतं तसंच भारतानं देखील तो करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं कदाचित जर ते असं म्हणत असतील तर त्या अनुषंगानं मला वाटतं की थोडासा पॉइंट आहे. तर आत्ताच्या घटनेला सर्वस्वी त्यांचं राज्यकर्ते आणि त्यांच्या पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन जबाबदार आहेत. मगाशी किंवा आता सुद्धा तुम्ही ज्याचा उल्लेख केलाय की दक्षिण आशियामधले जे आपले शेजारी देश आहेत त्यांच्याबरोबरच्या संबंधांमध्ये भारताची परराष्ट्र नीती कुठेतरी कमी पडली आहे आणि आता आजूबाजूला जे घडतंय म्हणजे नेपाळ अस्वस्थ आहे, पाकिस्तान अस्वस्थ आहे, श्रीलंका अस्वस्थ आहे आणि आता बांगलादेशची त्यामध्ये भर पडली आहे.
एकूणच भारताच्या परराष्ट्र धोरणांच्या अनुषंगानं भारत बांगलादेशमध्ये असं काही घडेल यासाठी प्रिपेअर्डच नसेल आणि भारताची आतापर्यंतची जी परराष्ट्र शेजारच्या देशांबद्दलची भूमिका आहे त्यातून तुम्ही म्हणाला तसं इंटरव्हेन करायचं नाही या भूमिकेमुळं चीन त्या ठिकाणी भारताची स्पेस घेऊ पाहते का? आणि आता ही जी बांगलादेशमध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे ही भारतासाठी आपत्ती नसून भारतानं जर योग्य पद्धतीनं परराष्ट्र नीती वापरली तर ती इष्टापत्ती ठरेल दक्षिण आशियामधल्या लिडरशिपसाठी भारताच्या. त्यासाठी भारतानं नेमकं काय करायला? एक्झॅक्टली. एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हा परत एक जनरल मुद्दा म्हणून आहे की जागतिक राजकारणात दोन लढाया चालू आहेत, दोन गोष्टींदरम्यान युद्ध चालू आहे. ते युद्ध आहे मी ज्याला म्हणतो वॉर ऑफ मॉडेल. दोन मॉडेल आहे. एक मॉडेल आहे तो लिबरल डेमोक्रेसी ज्याला म्हणतो, जी लोकशाही प्रणित राजकीय व्यवस्था आहे, आणि दुसरी आहे ज्याचं नेतृत्व भारत करतं, ज्याचं नेतृत्व अमेरिका करतं, ज्याचं नेतृत्व ब्रिटन करतं, ज्यांच्यात लोकशाही आहेत आणि ज्यांनी आजपर्यंत बऱ्यापैकी लोकशाही स्थिरस्थावर केलेली आहे. त्यातून येणारा आर्थिक विकास हा एक मॉडेल आहे. दुसरं मॉडेल जे अलीकडच्या काळात 2009 नंतर जागतिक राजकारणात जे आलेलं आहे त्याच्यामध्ये चायना प्रणित मॉडेल, म्हणजे पूर्वी सोव्हिएत युनियन प्रणित मॉडेल होतं, आता चायना प्रणित मॉडेल आलेलं आहे. चायनाच्या वन बेल्ट वन रोडच्या इनिशिएटिव्ह मध्ये जवळजवळ 128 देश सहभागी होतात. अगदी इटलीपासून ते चायनापर्यंत सगळे देश सहभागी होतात. या मॉडेलचं जगभर आकर्षण निर्माण झालेलं आहे. कारण मगाशी म्हटलं तसं लिबरल डेमोक्रेसी आपल्याला काही देऊ शकत नाही अशी सगळ्यांचीच भावना निर्माण होत आहे. आणि ज्यावेळी अशी भावना निर्माण होते त्यावेळी आपण न कळत हुकुमशाहीमध्ये प्रवेश करत असतो, आणि असा प्रदेश कायम चीन सारख्या देशांना पाहिजे असतो की बघा आमचं मॉडेल लोक अवलंबावा लागेल. त्यामुळं ही जी लढाई आहे त्या लढाईत भारतासारखं सामाजिक न्याय ज्याला आपण सोशल जस्टिस म्हणतो तो आतापर्यंत कुठल्याही देशात झालेला नाहीये. बऱ्यापैकी झालेला, आपण त्याच्यावर क्रिटिसिझम करू शकतो, पण झालेलाच नाही असं आपण काही म्हणू शकत नाही. ते मॉडेल विकसित करण्यासाठी भारतानं जे पॉलिटिकल ट्रेनिंग आपल्या आजूबाजूच्या देशांना देणं गरजेचं आहे ते भारताकडून होत नाही. लॉंग टर्म दृष्ट्याने की ते भारतात होत नाही. ह्या अशा गोष्टी असतात की त्या एका रात्री होत नसतात, त्या कंटिन्युअसली. त्याचं चांगलं उदाहरण भूतान आहे. तुम्ही जर भूतान बघितलं ना, भारत आणि भूतानचे संबंध बघितले अगदी 50-60 वर्षात, तर भारतानं ते मॉडेल भूतानवर अवलंबलेलं आहे. म्हणजे तुम्ही इंटरव्हेन्शन करू नका, पण तुम्ही प्रभाव तरी निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आणि भारताला हे सांगावं लागेल की इथली आमची कॉन्स्टिट्यूशन आहे, हेच कॉन्स्टिट्यूशनचा वापर आपल्याला जगभरात करावा लागणार आहे. जर तुम्हाला सामाजिक न्याय पाहिजे असेल तर चीनकडे जाणं हे तुमच्या दृष्टीनं धोकादायक आहे. हा मेसेज हा सगळीकडून जायला लागतो. म्हणजे फक्त मोदी साहेब बांगलादेशला भेट दिल्या तर तो होत नसतो. इथल्या मीडियानं, इथल्या पब्लिक इन्स्टिट्यूशन्सनं, इथल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सनं, इथल्या बॉलिवूडनं, या सगळ्या लोकांनी ते कलेक्टिव्ह जॉब करायचा असतो. तो भारताचा समभाव कोणत्या समभाव तो साऊथ एशियन रिजन मध्ये होत नाही. भारत दादागिरी असल्यासारखं वागतो आणि मग हे लोक चायना कार्ड वापरतात. म्हणजे बांगलादेश चायना कार्ड वापरतं, श्रीलंका चायना कार्ड वापरतं. त्यामुळे परराष्ट्र धोरण हे अशा घटनांना कायम तयारीत असलं पाहिजे, पण ती तयारी एका रात्री होत नाही. ती तयारी करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण शक्ती, ज्याला आपण कॉम्प्रेहेन्सिव्ह पॉवर असं म्हणतो, ती वापरावी लागते. आणि ती वापरण्यात मी तुम्हाला परत एकदा म्हटलं तसं की आर.के. गुजराल जर सोडले तर कोणत्याही पंतप्रधानानं त्या दृष्टीनं त्याचा प्रयत्न केलेला नाही. बरोबर. आता म्हणजे तुम्ही अपडेट घेत असाल ही घटना घडल्यापासून जे काही घडतंय, म्हणजे शेख हसीना भारतात येतील का इथपासून ते आता एस जयशंकर पंतप्रधानांच्या भेटीला चाललेत किंवा आता भेट झाली पण असावी, तर त्या दृष्टीनं आत्ताच्या घडीला भारताच्या ज्या मूव चाललेत त्या समाधानकारक तुम्हाला एक अभ्यासक म्हणून वाटतात का? दोन गोष्टी आहेत की पहिला जो महत्वाचा मुद्दा आहे, भारत यातून जागतिक संदेश काय द्यायचा प्रयत्न करतो. आणि माझ्या मते आपण फार पॉझिटिव्हली आहोत की शेख हसीनांना राजकीय आश्रय देणं यातून भारत दोन मेसेज द्यायचा प्रयत्न करतोय. एक की साऊथ एशियातल्या कुठल्याही नेत्यांवर जर संकट आलं तर भारत त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. याचा अर्थ शेख हसीना यांचं जे धोरण आहे किंवा त्यांचं जे राजकारण आहे त्याच्याशी त्याला भारताचा पाठिंबा असेल असं नाही. एस्टॅब्लिश करण्यासाठी मदत. हा, लोकशाही. एक्झॅक्टली. त्यामुळे आम्ही त्यांना संदेश देऊ इच्छितो की बाबा आम्ही कोणीही जरी अडचणीत आलं तरी आम्ही तुमचा
आणि तुम्हाला राजकीय आश्रय किंवा तुमचं संरक्षण करायची आमची जबाबदारी, आणि हा जागतिक मेसेज आहे. म्हणजे जर तुम्ही फक्त कल्पना करा 2 मिनिटांसाठी की शेख हसीना जर वेळेत बाहेर पडल्या नसत्या तर अजून एक हत्याकांड बांगलादेशमध्ये आपल्याला झाला. दुसरा जो मुद्दा आहे ना, आता इथून पुढे खरंच चालू होणार की एक्झॅक्ट भारताची परीक्षा चालू होणार. कारण एकीकडे शेख हसीना यांच्या विरुद्ध असणारा असंतोष, त्या असंतोषाचा फायदा घेऊन बांगलादेशमध्ये आलेलं सरकार यांना भारत कसं ट्रीट करेल, तर ते भारताला कसं ट्रीट करेल. आणि मगाशी मी ज्या ट्रायंगलचा उल्लेख केला, बांगलादेश, पाकिस्तान आणि चायना, याला भारत कशा पद्धतीनं सामोरं जाईल. आणि माझ्या मते त्याच्यासाठीचा प्लॅन आपल्याला थोड्या दिवसानं बघावं लागेल. पण हे भारतासमोरचं आव्हान आहे. तर यातनं भारतानं जो जागतिक मेसेज दिलेला आहे तो कौतुकास्पद. बरोबर. माझ्या मते आत्ता भारतासमोर हे परराष्ट्र नीती आपली जगासमोर आणणं हे एक आव्हान आहेच. त्याचबरोबर काही देशांतर्गत आव्हानं भारतासमोर उभे राहतील का, जसा मगाशी तुम्ही अगदी सुरुवातीला उल्लेख केलात की बांगलादेशमधून जे लोक पश्चिम बंगालमध्ये येत आहेत तिथं त्यांना आश्रय दिला जातोय, किंवा मगाशी तुम्ही म्हणाल की ज्या दक्षिण आशिया देशांमध्ये ही व्यवस्था आपलं समाधान करू शकत नाही असा असंतोष निर्माण होतोय, तसं आपल्याकडं काही ठिकाणी घडतंय, जसं उदाहरणार्थ मणिपूर. तर हे देशांतर्गत हे जर वाढायला लागलं तर ते टॅकल करण्यासाठी भारताची काय रणनीती असायला पाहिजे, किंवा आता त्यासाठी काय करायला हवं इमिजिएटली? आय थिंक हा प्रश्न ना या संपूर्ण चर्चेचा मूळ गाभ आहे. कारण आपल्याकडे कसं आहे की साधारणतः हा संघर्ष जर तुम्ही मला विचारला पॉलिटिकल सायन्सच्या भाषेत, तर मी तुम्हाला म्हणेन की हा मेजॉरिटी वर्सेस मायनॉरिटीचा संघर्ष आहे. जिथे जिथे मेजॉरिटी जे असतात तिथे मायनॉरिटींचं दमन करतात. आता हे दमन करताना आपण मेजॉरिटी किंवा मायनॉरिटी अशी विभागणी न करता, इथून पुढे तुम्हाला कळेलच उद्यापासून की आपण हिंदू वर्सेस मुस्लिम असं करायचं. आता हा प्रश्न असणार आहे की बांगलादेश मधल्या मायनॉरिटी असणाऱ्या हिंदूंचं करायचं काय. बरोबर. आता ते बांगलादेशी आहेत का हिंदू आहेत, हा त्यातला मुळात राजकीय तणाव, ज्याला आपण पॉलिटिकल पझल असं म्हणतो ना, तो आहे. आता तो जिथं एंट्री येताना समजा ममता बॅनर्जींनी मानवतावादाच्या दृष्टिकोनातून जरी त्यांना आश्रय दिला तरी इथं त्याचं उलट होणार की बाबा तुम्ही मुस्लिमांना देत आहे किंवा तुम्ही बांगलादेशला बघता तुम्ही मुस्लिमांना किंवा जे येतील त्यांना देतात. त्यामुळे हा जो डेमोग्राफीचा प्रश्न होणार आहे ना, तो माझ्या मते अधिक तुलनेनं अधिक आव्हानात्मक असणार आहे. कारण ऑलरेडी ममता बॅनर्जींनी ती भूमिका घेतलेली आहे की बांगलादेश येणाऱ्यांना आम्ही इथं देणार, कारण त्यांच्या दृष्टीनं बांगला कल्चर महत्वाचं. बरोबर. तर आपण त्याला बघताना इधर ते मुस्लिम म्हणून येतील किंवा केंद्र सरकार म्हणेल की आता हे हिंदू आहेत सगळे आणि या हिंदूंना भारतात जाण्याचा अधिकार आहे कारण हिंदू ही भारताची. त्यामुळे आपल्याला ते जे मेजॉरिटी मायनॉरिटी किंवा बांगलादेशीय अशी जी पॉलिटिकल कॅटेगरी होणार आहे ती कॅटेगरी इथं येऊपर्यंत ती रिलिजियस कॅटेगरी होणार आहे. आणि मग त्यातून परत तोच आता तर लोकसभेची निवडणूक झाली, परत बांगलादेश कायम पेटत राहणार, सॉरी पश्चिम बंगाल परत पेटत राहणार, त्यातून परत हिंदू मुस्लिम वाद होणार. माझ्या मते हा त्यातलं सर्वात मोठं आव्हान आहे. आणि त्या आव्हानाची चूक किंवा त्या आव्हानाचं पार्श्वभूमी म्हणा किंवा ते आव्हान आपल्याला ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार या दोघांच्या संघर्षातून दिसून आले. धन्यवाद सर. खरं तर हा विषय खूप व्यापक आहे. 5-10 मिनिटाच्या चर्चेमध्ये याच्या फक्त आपण काही कंगोऱ्यांना स्पर्श करू शकू. आम्ही आपल्या संपर्कात या निमित्तानं निश्चितपणे राहू. परंतु आता जे काही घडलंय, आता जे बांगलादेशमध्ये घडलंय, भारतात त्याचे काय परिणाम पडसाद उमटतायत आणि भविष्यात त्याचं काय होईल याच्याबद्दल आपण थोडक्यात जे माहिती दिली त्याबद्दल एस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आपले मनापासून आभार. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद. थँक्यू. आणि तुमचं आभार. कारण SPN हे कोल्हापूर जिल्ह्यातलं स्थानिक चॅनल असलं तरी त्याचा आम्ही स्वतः त्याचे प्रेक्षक आहोत आणि आपण सामान्य लोकांपर्यंत एवढा मोठा विषय घेऊन जातात. त्यामुळे तुमचं पण एक माध्यम म्हणून खूप खूप आभार. धन्यवाद.